नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी 391 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत वेगवेगळ्या. यामध्ये बघा हे ज्या जागा आहेत त्या मुंबई इथल्या आहेत. आपण सर्व या ठिकाणी पूर्ण माहिती बघणार आहोत. या ठिकाणी पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायचा आहे, त्याच पद्धतीने कशा-कशाच्या जागा आहेत, या ठिकाणी क्वालिफिकेशन काही लागणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. या ठिकाणी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे या ठिकाणी मुंबईमध्ये स्थित आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी 391 पदांच्या वॅकन्सी सुटलेल्या आहेत. तर ओपनिंग जी डेट आहे या ठिकाणी दिलेली आहे 12/3/2025 ला या ठिकाणी चालू झालेला आहे आणि क्लोजिंग डेट जी आहे 1/4/2025 आहे. या ठिकाणी बघा वेगवेगळ्या पदांच्या या ठिकाणी कॅटेगरी आणि डिसिप्लिन दिलेली आहे. आपण सर्व या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये बघा जे पहिलं पद आहे सायंटिफिक असिस्टंट बीचं आहे. त्याच्यामध्ये बघा डिसिप्लिन काय काय आहे, कशासाठी आहे. कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जागा भरता येईल. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, इलेक्ट्रॉनिक्सचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरता येईल. इन्स्ट्रुमेंटेशनचं सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी असतील त्यांना भरता येईल. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म हा भरता येणार आहे. टोटल जागा किती आहेत बघा, या ठिकाणी 45 जागा आहेत. कास्ट वाईज त्यांना डिवाइड केलेलं आहे. या ठिकाणी SC असेल, ST असेल, OBC, EWS आणि अदर कॅटेगरीमध्ये. तर या ठिकाणी बघा त्यांच्या समोर त्यांच्या पदं दिलेली आहेत. कम्प्युटरला 1 आहे, सिव्हिलसाठी 19 जागा आहेत, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2 जागा आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 1 जागा आहे, इलेक्ट्रिकलसाठी 7 आणि मेकॅनिकलसाठी 15 अशा टोटल म्हणून 45 जागा या सायंटिफिक असिस्टंट बी या पदासाठी आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड कॅटेगरी बघूया आपण. कॅटेगरी 1 मध्ये स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंटच्या या ठिकाणी जागा आहेत. यामध्ये बघा हेल्थ फिजिक्स BSc केमिस्ट्री लागतंय, 4 पदे आहेत त्याचे. हेल्थ फिजिक्स BSc फिजिक्स लागतंय, 2 पदे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं लागतंय, त्याला 13 पदे आहेत या ठिकाणी. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 6 पदे आहेत. इलेक्ट्रिकलला 24 पदे आणि मेकॅनिकलसाठी 33 पदे आहेत. टोटल मिळून या ठिकाणी बघा 82 पदांची ही भरती आहे स्टायपेंडरी ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंटसाठी. तर या ठिकाणी बघा तुम्ही याच्यासाठी कॅटेगरी वाईज डिवाइड केलेला आहे, तुम्ही बघून घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघा या ठिकाणी कॅटेगरी बघूया. तिसरी जी कॅटेगरी आहे ती सुद्धा स्टायपेंडरी ट्रेनीसाठी टेक्निशियनसाठी आहे. यामध्ये बघा ऑपरेटर जे पद आहे त्यासाठी 88 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 31 जागा आहेत. फिटरसाठी बघा 55 जागा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्ससाठी या ठिकाणी 17 जागा आहेत. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्ससाठी 24 जागा आहेत. मशिनिस्ट असेल तर 3 जागा आहेत. टर्नर असेल तर 6 जागा आहेत. त्यानंतर ड्राफ्ट्समन सिव्हिल असेल तर 1 जागा आहे आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिकल असेल तर 1 जागा आहे. टोटल मिळून या ठिकाणी बघा 226 जागा आहेत. यामध्ये खूप जास्त जागा आहेत प्रत्येक या ठिकाणी जे डिसिप्लिन आहे किंवा जे ब्रँच आहेत त्याच्यासाठी. तर आपण या सगळ्यांसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे हे सुद्धा बघणार आहोत, व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर बघा 4 नंबरचं जे पद आहे असिस्टंट ग्रेड 1 HRचं, त्याला 22 पदं आहेत, खूप मोठे. ते सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत कॅटेगरी वाईज, ते चेक करून घ्या. असिस्टंट ग्रेड 1 मध्ये F&A साठी 4 पदे आहेत. असिस्टंट ग्रेड 1 मध्ये C&MM साठी 10 पदे आहेत. नर्स A साठी 1 पद आहे आणि टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन याच्यासाठी 1 पद आहे. टोटल या ठिकाणी बघा 391 पदांची ही भरती आहे. तर यामध्ये आपण आता त्यामध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे. तर यामध्ये बघा रिझर्वेशन फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, तर यांनी बेंचमार्क डिसेबिलिटीज साठी दिलेलं आहे. याच्यामध्ये या डिसिप्लिन मध्ये येत असतील आणि त्यांच्यासोबत जर हे बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी दिलेलं आहे. तर त्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्यावं की कॅटेगरी कोणती आहे त्यांची. जर तुम्हाला ॲब्रिव्हिएशन समजत नसतील की शॉर्ट फॉर्म मध्ये काय दिलेलं आहे तर त्याचं लॉंग फॉर्म सुद्धा दिलेले आहे. तर बी ब्लाइंड, LV लो विजन आहे, तर ते त्यांनी चेक करून घ्या. आणि त्यांना या ठिकाणी बघा पोस्ट वाईज जे आहे या बेंचमार्क डिसेबिलिटीज वाल्यांना पदं दिलेली आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहे त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. आता या ठिकाणी बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या ठिकाणी एक्सपिरियन्स लागतोय का नाही आपण ते पण चेक करणार आहोत. जे पहिलं पद होतं या ठिकाणी सायंटिफिक असिस्टंट यासाठी, तर त्यासाठी बघा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 3 वर्षाचा लागणार आहे, म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. इयर्स ड्युरेशन आफ्टर SSC HSC 10वी किंवा 12वी नंतर. 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा या ठिकाणी कोर्स झालेला पाहिजे, अप्रूव्ड बाय AICTE. आणि डिप्लोमा इन इंजिनिअरिंग शुड बी इन द फॉलोइंग डिसिप्लिन. या ठिकाणी SAB सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल हे ज्या पदांसाठी जागा निघलेल्या आहेत त्याच्या समोर त्यांचा डिप्लोमा दिलाय. डिप्लोमा इन सिव्हिल विथ नॉट लेस दॅन 60%, म्हणजे जास्त असतील 60% वरती असतील तर तुम्ही इलिजिबल आहात, ही गोष्ट लक्षात घ्या सायंटिफिक असिस्टंट बी साठी. त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांची इलिजिबिलिटी कशी राहणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर बघा कॅटेगरी नंबर जी सेकंड आहे या ठिकाणी कॅटेगरी I स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट साठी. तर यासाठी बघा जे STSA डिप्लोमा होल्डर्स इन इंजिनिअरिंग आहे, तर त्यांच्यासाठी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विथ नॉट लेस दॅन 60% मार्कचा क्रायटेरिया आहे. 10वी नंतर असेल किंवा या ठिकाणी 12वी प्लस 2 वर्षाचा डिप्लोमा लागत आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही.
यामध्ये बघा STA इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी ह्या जागा होत्या. तर डिप्लोमाच पाहिजे याच्यासाठी, तर लक्षात घ्या, हे डिप्लोमावाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी बघा STSA हेल्थ फिजिक्ससाठी BSc विथ मिनिमम 60 मार्क आहे. त्याच्यानंतर BSc ऑर मध्ये दिलेला आहे विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स ॲज सबसिस्टरी. BSc विथ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट विल इक्वल वेटेज. ठीक आहे, तर सगळ्यांना इक्वल वेटेज दिलेला आहे. त्यानंतर कॅटेगरी नंबर 3 बघा, या ठिकाणी SSC विथ मिनिमम 50% मार्क्स पाहिजे सब्जेक्टमध्ये आणि मॅथमॅटिकल इंडिव्हिज्युअली प्लस 2 इयर्स ITI सर्टिफिकेट. 10वी नंतर तुम्हाला 2 वर्षाचा त्याच्याशी रिलेटेड ITI सर्टिफिकेट पाहिजे. इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, टर्नर, मॅशिनिस्ट, ड्राफ्ट्समन, सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल. ठीक आहे, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे आहे 10वी प्लस 2 वर्षाचं त्याच्यामध्ये ITI लागणार आहे, हे लक्षात घ्या. मिनिमम तुम्हाला 50% मार्क पाहिजेत 10वी वरती. त्यानंतर बघा या ठिकाणी कॅटेगरी नंबर जी 4 आहे, स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निकल ST टेक्निशियन ऑपरेटरची, तर त्याला सुद्धा 12वी प्लस 2 वर्षाचा या ठिकाणी जे स्ट्रीम आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये घेतलेलं पाहिजे. कमीत कमी 50% मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत त्याच्यामध्ये. कॅन्डिडेट शुड स्टडीड इंग्लिश ॲज अ वन सब्जेक्ट ॲटलिस्ट SSC लेवल, म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्ट तुमच्यात असला पाहिजे फक्त स्टडीसाठी 10वीच्या लेवलवरती. त्यानंतर बघा 5 नंबरचे जे या ठिकाणी असिस्टंट ग्रेड 1 HR F&A C&MM साठी आहे. एनी बॅचलर डिग्री विथ मिनिमम 50% ॲग्रिगेट. ठीक आहे, फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी. तर तुमचं डिग्री कंप्लीट पाहिजे आणि कमीत कमी 50% तुम्हाला मार्क्स पाहिजेत या ठिकाणी बघा. त्यानंतर बघा नर्ससाठी आहे, या ठिकाणी 2 वर्षाचा या ठिकाणी डिप्लोमा लागणार आहे. त्यानंतर बघा सर्टिफिकेट विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल ऑर नर्सिंग असिस्टंट क्लास 3 अँड अबोव द आर्म फोर्सेस मध्ये तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर बघा 7 नंबरचे जे आहे टेक्निशियन C एक्सरे टेक्निशियन पाहिजे. 12वी मध्ये तुम्हाला सायन्स स्ट्रीम घेऊन 60% मिनिमम या ठिकाणी मार्क्स पाहिजेत. 1 इयर मेडिकल, रेडिओग्राफी, एक्सरे टेक्निक ट्रेड सर्टिफिकेट प्लस 2 इयर्स रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन, फुल टाइम एक्सपिरियन्स पाहिजे तुमचा, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा एज लिमिट दिलेली आहे पदानुसार, तर तुम्ही चेक करा. मिनिमम 18 वर्ष आहे आणि मॅक्सिमम या ठिकाणी 30 वर्ष या ठिकाणी दाखवलेली आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी चेक करा. रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि अप्पर एज लिमिटसाठी प्रत्येक OBC असेल, ST असेल, EWS ऑदरमध्ये OBC, SC, ST 1984 चे रिवॉर्ड्स मध्ये असतील किंवा डिपेंडेंट डिफेन्स पर्सन किल बाय ऍक्शन याच्यामधले असेल, तर सगळ्यांसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 30 प्लस या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सोबत फॉर्म भरू शकतात. ही गोष्ट घ्या. मॅक्सिमम 35 वर्ष किंवा 40 वर्षापर्यंत. तुमची सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे, ती कशी आहे, नेम ऑफ पोस्ट आणि सिलेक्शन प्रोसिजर बघा. सायंटिफिक असिस्टंट B आणि सेकंड जे आहे कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट साठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे प्लस पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर बघा कॅटेगरी 3 आहे, त्याच्यासाठी ऑनलाईन एक्झाम फ्री होणार आहे आणि ऍडव्हान्स टेस्ट होणार आहे. त्यानंतर 4 नंबरची जी कॅटेगरी आहे या ठिकाणी स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियनची, याच्यासाठी 5 नंबर असिस्टंट ग्रेड 1, असिस्टंट ग्रेड 1, असिस्टंट ग्रेड 1 या ठिकाणी HR F&A C&MM, नर्स A टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन साठी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. प्री टेस्ट, ऍडव्हान्स टेस्ट प्लस स्किल टेस्ट तुमची होणार आहे तुमच्याच या ठिकाणी कॅटेगरीमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे. जास्त हार्ड नाहीये, सिंगलच एक्झाम आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्ट राहणार आहे. हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाणार आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. क्लोजिंग डेट 1/4/2025 आहे. या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन फीस तुम्हाला किती लागणार आहे या ठिकाणी दिलेला आहे, 150 रुपये आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी सेकंड ट्रेनी असिस्टंट ग्रेड टेक्निशियन एक्सरे साठी 100 रुपये आहे. तर मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये समजत नसेल तर या ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा पूर्ण या ठिकाणी डिटेल दिलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित दिलेली आहे. डॉक्युमेंट कसं अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 391 पद जे आहेत ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मुंबईमध्ये निघलेले आहेत. तर जे साठी इलिजिबल असतील, ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे, ITI कंप्लीट झालेला आहे, त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर अप्लाय करा. आणि त्याच्या पूर्ण अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.